शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट शरद पवारांच्या राष्ट्रवादीची याचिका। कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार। औषधांवरील जीएसटी आता 12% वरून 5% जीएसटी परिषदेमध्ये केंद्र सरकारचा मोठा निर्णय। तंत्र शिक्षण विभाग ऍक्शन मोडवर। पुण्यातील 15 महाविद्यालयांना बजावली नोटीस। प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खुलासा करण्याचे निर्देश। सर्व रिक्त जागांवर नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिल्याचा संशय। भाड्याच्या घरांच्या किमतींचं सूत्र बदलण्याची शक्यता। तर विकासकाकडील घरांना अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे माहिती क्षेत्रफळाऐवजी किमतींनुसार विक्री गट बनवणार असल्याची आता चर्चा। परतीच्या प्रवासासाठी कोकणवासियांना दिलासा। 15 सप्टेंबर रोजी मडगाव पनवेल विशेष गाड्या तर आजपासून आरक्षण करता येणार। शेतकऱ्यांना मिळणार आता नवीन ओळख। ऑक्टोबर पासून आधारप्रमाणे विशेष ओळखपत्रासाठी नोंदणी। विविध योजनांमधून दिली जाणारी मदत आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास होणार मदत। यवतमाळ जिल्ह्यात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडे तक्रार। 1.5 लाख तक्रारींपैकी 60,000 तक्रारींची दखल नाहीच। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात दाणादाण। मराठवाड्यामध्ये 18 लाखांहून अधिक हेक्टरवर नुकसान। खरीप पिकांसह फळबागांना याचा मोठा फटका। व्हिएतनाममध्ये तीव्र वादळामुळे क्षणार्धात पूल कोसळला। पूल कोसळल्यामुळे अनेक वाहनं थेट नदीत पडल्याची दुर्दैवी घटना। थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद।